तर मित्र खूप दिवसांनी आम्ही आज आलो होतो विरार येथे आई जीवदानी मातेच्या दर्शनासाठी. आणि जीवदानी मातेच्या दर्शनासाठी आले असताना आपण नेहमी पाहतो की भक्तांच्या कशा रांगा लागलेल्या असतात, हे मला बघायला खूप आवडतं. आणि वेगवेगळ्या भक्तांची वेगवेगळी भक्तीची क्रिया पाहून मला अजून आनंद वाटतो, खूप उत्साह वाटतो. कारण लोक कोणत्याही थराला जाऊन भक्तीचं प्रदर्शन करतात. म्हणजे कशीही भक्ती असते, कारण वेड्या भक्तांची वेडी भक्ती असते आणि देव भगवंत आई माऊली त्यांच्या भक्तीला धावून येते, त्यांचा नवस किंवा त्यांची मनोकामना नक्कीच पूर्ण करते. तसेच आम्हाला ही लहान मुलं बघायला मला खूप आवडतात. भक्तिमय जेव्हा म्हणजे ठिकाणी जिकडे देवस्थानं असतात तिथे मला लहान मुलांना बघायला आवडतं. आम्ही मिथुन भाऊ आणि मी आलो आहोत. आम्ही गणपती बाप्पा दर्शन घेतलं पायथ्याशी, तसेच जीवदानी मातेची जी प्रतिमा आहे तिथे दर्शन घेतलं. आम्ही पुढे जसं जातोय तसं आम्हाला एक जवान दिसला. हा आर्मीवाला मुलगा होता, जसं सिलेक्शन झालं त्याचा नवस होता. मी जर उत्तीर्ण झालो, मी जर पास झालो, मी जर आर्मीमध्ये जॉईन झालो तर मी गुडघ्यांवर चालत येईन आई तुझ्या दर्शनासाठी. आणि खरोखर आई माऊलीने त्याचं ऐकलं, त्याची मनोकामना पूर्ण केली. तो आज हा नवस फेडण्यासाठी आपल्या मित्रांसोबत आला होता. परंतु जे तो सर्व सोसतोय ह्या गुडघ्यांवर चालत होता ते बघून खूप मला देखील नवल वाटलं, दया वाटली. पुन्हा एकदा लहान मुलं आम्ही सुद्धा असंच बाबांचा आईंचा हात पकडून यायचो जीवदानीवर. लहानपणापासून आम्ही येतोय. ही जी जागा आहे ही एक उंच कडा इथून लाभतो. इथे चढायला थोडंसं अवघड जातं. ज्याला थकवा नाही लागला असेल त्याला देखील ह्या काही पायऱ्या, ह्या 20-30 पायऱ्या चढताना थकवा लागणारच, अडचण वाटणारच. परंतु ही लहान मुलं आपल्या पालकांसोबत ज्या उत्साहाने जोशामध्ये चढतात, तसेच हा एक कामा दिसला जो अनेक सामान जे आहे दुकानाला मिळतं ते सामानांचा ओझं घेऊन जात होता. आम्ही मिथुन भाऊनी आम्ही चर्चा केली रस्त्याला, कारण खूप वर्षाने आलो होतो. जवळजवळ मी तर 2 वर्षांनी आलो होतो. मिथुन भाऊ सांगतात की मी तर 6-7 वर्षांनी आलो, लॉकडाऊनच्या नंतर येणं झालंच नाही. परंतु त्यांनी मला अनेक किस्से सांगितले जे ते लहानपणी असताना यायचे आणि तेव्हा कसं स्वरूप होतं, तेव्हा काय इथली स्थिती होती. दुकानं जास्त नसायची, आपल्याला लागणाऱ्या गरजेच्या वस्तू देखील जास्त नसायच्या, परंतु उत्साह होता. कोंबडा बकरे घेऊन ते यायचे आणि एक जल्लोष असायचा, पूर्ण गावातून माणसं यायची. आता ही दुपारची वेळ होती आरतीची, म्हणून इथे पब्लिक थोडी कमी पाहायला मिळाली. शालकरी मुलांच्या सहली आल्या होत्या पुणे आणि नाशिक. मी त्यांची चौकशी केली तर मला असं समजून आलं की पुणे आणि नाशिक येथील हे विद्यार्थी आहेत. 4 बस नाशिकवरून होत्या, 2 बस पुण्यावरून होत्या. आम्ही देवीचं दर्शन आम्ही जवळ जाऊन घेणारच आहोत. परंतु तुम्ही लाडके जे फॉलोअर्स, सबस्क्रायबर जे माझा व्हिडिओ पाहतायत, असंच प्रेम राहू द्या. त्यांच्यासाठी थोडंसं दर्शन घडवण्याचा प्रयत्न करतोय. बरोबर नाही वाटत, नेहमी सूचना फलक लावलेले असतात की इथे फोटो किंवा व्हिडिओ काढू नयेत, परंतु एक तुमच्या सोयीसाठी तुम्हाला दर्शन मिळावं आजचं, म्हणून तुमच्यासाठी खटपट थोडीशी करतोय. परंतु आई जीवदानी माता तुमच्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण करत. आणि तुम्ही लास्ट टाइम कधी आला होता जीवदानी मातेच्या दर्शनासाठी नक्कीच कमेंटमध्ये कळवा. आई माऊली जीवदानीचा जय जयकार नक्कीच करा कमेंटमध्ये. आणि आम्ही हळूहळू पुढे जातोय, दर्शन घेतोय. मित्रांनो, दर्शन झालं व्यवस्थित आणि आता आपण आलोय वरच्या बाजूला बारोंडा देवीचं मंदिर आहे छोटंसं, आपण नेहमीच पाहिलं असेल. त्या बाजूचाच एक परिसर म्हणजे इथे कॉईन आपण नाणी चिपकवतो आणि जर आपलं जर नाणं चिटकलं तर आपली मनोकामना पूर्ण होते. खरोखर मित्रांनो, आई माऊली तर पूर्ण करतेच प्रत्येकाची मनोकामना, परंतु इथे जी एक कन्फर्म होऊन जातं की आपली मनोकामना पूर्ण झालीच म्हणून. आणि नाही झाली असेल तर पुन्हा एक दुसरा कॉईन काढा आणि नक्कीच चिपकवा. आम्ही ही रंगत संगत असते, एक थोडीशी या ठिकाणाची मजा मस्ती देखील आहे आणि खूप छान वाटतं. अनेक जण येतात आणि प्रयत्न करतात, खूप छान वाटतं त्यांना देखील. आणि मी लहानपणापासून अनुभवत आलोय. हे आमचं इथलं एक आवडीचं ठिकाण आहे. अजून एक मिथुन भाऊने देखील प्रयत्न केला मनोकामना मागण्याची, परंतु नाही. दुसरे पुन्हा एकदा प्रयत्न करून बघतायत मिथुन भाऊ. पाहूया ह्या वेळेस पूर्ण होतोय का, आणि ह्या वेळेस नक्कीच पूर्ण व्हायला पाहिजे. मित्रांनो, आपण त्यांना शुभेच्छा देऊया. परंतु ह्या वेळेस देखील नाही, थोडेसे निराश आहेत. परंतु ही एक खास इथलं आकर्षण आहे आणि माझी इच्छा नव्हती, पण मिथुन भाऊच्या आग्रहाखातर मी पुन्हा प्रयत्न केला. आणि मनोमनी आईचं नाव जपत काय मागावं, तेव्हा जेव्हा पैसे धरून बसतो तेव्हा कळत नाही काय मागावं, पण असंच आई माऊलीचं नाव घेतलं. आणि आता काय करावं बरं, काय सुचत नाही ते वेळेस, कारण काय बोलावं काय मागावं. असंच आई माऊलीचं नाव घेत होतो आणि मनोमनी इच्छा
काहीतरी बोलायची, तोपर्यंत मिथुन भाऊनी इथे मला कॅमेऱ्याकडे बघायला सांगितलं आणि थोड्या वेळातच मी असं हलकत हात काढून बघितलं तर पुन्हा माझे पैसे. मला वाटलं राहील, असं वाटलं, एका बाजूला वाटलं मला की पैसे राहिलेत म्हणून, पण नाही. आणि तसंच वाटतं का आता चिटकले पैसे असं. आणि दुसऱ्यांचे जे पैसे पडतात ते बघून अजून हसायला येतं, आपले पण पैसे पडतील की काय, कारण कॉईन जास्त नव्हते. आता कॅश कोण ठेवत नाही, दुसऱ्याकडे मागू पण शकत नाही. आणि ह्या वेळेस पाहाल तर ह्यावेळेस माझा कॉईन राहिला. खूप छान वाटलं, मनातल्या मनात पडेल की काही ही भीती होती, पण देवाकडे मागायला आपण विसरतो आणि तेव्हाच नेमकं पैसे राहून जातात. आता एक ही जोडी होती, कुठच्या आहेत माहिती नाही, कपल होतं एक, त्यांनी जोडीने अशी कॉईन तो पकडला. आणि एक जिद्द असते माणसांची, एक मनोकामना नक्कीच आईमाऊलीचं लक्ष असतं प्रत्येक आपल्या भक्तांवर. आणि ह्यांचं मला एक उत्सुकता वाटली का बरं आता ह्यांचं आपण पाहूया, कारण नवीन जोडपं जसं वाटतंय आता. आणि ह्या प्रेमाने भावनांनी आज हे दाम्पत्य जर आलंय देवीच्या दर्शनासाठी, तर आईमाऊलीने त्यांची मनोकामना नक्कीच पूर्ण करायला पाहिजे. मी देखील देवीला म्हणू लागलो मनातल्या मनात की ह्यांची मनोकामना तर आईमाऊली नक्कीच पूर्ण होऊ दे. कॉईन चिपको अगर ना चिपको, पण ह्यांचं मनोकामना नक्कीच पूर्ण होऊ दे. कारण बाजूचा जो मुलगा आहे त्याच्याकडे देखील माझं लक्ष होतं, पण थोडंसं हसायलाच होतं. तो खूप प्रयत्न करत होता कॉईन चिपकवण्याचा, परंतु कॉईन काय राहत नव्हता. आणि ह्या दाम्पत्याचा कॉईन अखेर राहिला. वा, त्यांच्या चेहऱ्याचं हा स्मित हास्य बघा मित्रांनो, खूप छान वाटतं अशा गोष्टी समोर लाईव्ह पाहताना. नंतर आम्ही दर्शन घेतलं. अजून देवी आहेत, महाकाली आहेत, आणि आज सर्व देवींच्या मूर्ती पाहताना अजून छान वाटतं. मनोकामना आपली नक्कीच पूर्ण होत, कारण वानर रूपी आपण इथे जी माकडं होती ती हल्ली खूप पाहायला कमी मिळतात. एक इथलं एक हल्ली इथे बाजूला बकरे कापायचे, आता ते बंद झालेत, परंतु हा एक संस्कार आहे आपल्या हिंदू धर्मात. आणि हे जायवळ नक्कीच करायला हवं, अशा धार्मिक ठिकाणी करायला हवं. माझं इथून गाव दिसतं, हे टेंबी खोडावे गाव आहे. इथे रॉकी ग्रुपचे मोठ्या लाखाच्या मॅच होतात, तुम्ही पाहिलं असेल. मी झूम करून थोडंसं बघण्याचा प्रयत्न केला. इथे पुलाचं काम चालू आहे, हे मधला परिसर, इथून आता बुलेट ट्रेन जाते. आणि जितकं होईल तितका प्रयत्न करतोय तुम्हाला काहीतरी नवीन दाखवण्याचा. हा विरार आहे, घासकोपरी. मित्र, छान असं दर्शन झालं आणि मग नंतर निघालो परतीच्या दिशेने. परंतु हा जो जवान होता, आता हा नवस फेडण्यासाठी आलेला आहे मुलगा, पण त्याला जाता वेळेस देखील दाखवलं होतं, पण तो अजूनपर्यंत अर्ध्या रस्त्यातच होता. अर्धा रस्ता देखील त्याने अजून पूर्ण केला नव्हता. हे बघून मला खूपच भरून आलं मन. आणि अशा प्रकारचे देखील नवस असतात. आई माऊली सर्वांच्या मनोकामना नक्कीच पूर्ण करो म्हणून आई जीवदानी चरणी पूर्ण एकदा प्रार्थना केली. आणि जेव्हा पण जायला निघतो मित्रांनो, तेव्हा खूप अजून थोडं थांबायला पाहिजे होतं असं वाटतं, परंतु मिथुन भाऊंनी मी आता रजा केली. तुम्हा सर्वांची कसा वाटला ब्लॉग नक्कीच कळवा कमेंटच्या माध्यमातून. पुन्हा एकदा भेटू. जय हिंद.